बाबूजी आव्हाड यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक प्रकाशन हा स्तुत्य उपक्रम डॉक्टर कैलास दौंड यांचं प्रतिपादन। माजी प्राचार्य डॉक्टर जी.पी. ढाकणे लिखित इंग्रजी काव्यसंग्रहाचं प्रकाशन। पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार आणि थोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय बाबूजी आव्हाड यांना वाचनाची खूप आवड होती। त्यांचे ग्रंथावर विशेष प्रेम होते। वाचनाच्या व्यासंगामुळे बाबूजी विधानसभेत अभ्यासपूर्ण वाणीने अनेक लोकोपयोगी योजना आणि कामे मंजूर करत असत। विचारक्षमता आणि भाषिक कौशल्य सुधारण्यासाठी वाचन अत्यंत महत्त्वाचं आहे, हे जाणून बाबूजींनी अखंड वाचन केले। आज बाबूजींच्या जयंतीनिमित्त पुस्तक प्रकाशन होणे ही एक आनंददायी बाब असून दरवर्षी हा उपक्रम राबवला जावा असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक कवी डॉक्टर कैलास दौंड यांनी केले। बाबूजी आव्हाड महाविद्यालयात स्वर्गीय बाबूजी आव्हाड यांच्या 105व्या जयंतीनिमित्त माजी प्राचार्य डॉक्टर जी.पी. ढाकणे लिखित बिगिनिंग टू यंग या इंग्रजी काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड हे होते। व्यासपीठावर उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष अविनाश मंत्री, विश्वस्त नंदुशेठ शेळके, दिलीपराव गर्जे, डॉक्टर बबन चौरे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, अशोक दौंड, शाहीर भरत गाडेकर, मुख्याध्यापक शरद मेढे आदी उपस्थित होते। डॉक्टर दौंड पुढे म्हणाले, स्वर्गीय बाबूजींनी पाथर्डी तालुक्यातील तळागाळातील जनतेला शिक्षण मिळावे म्हणून पार्थ विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली। बाबूजींची तळमळ आत्मिक आणि आंतरिक होती। समाज शिकला तरच त्याची प्रगती होईल हे बाबूजींनी ओळखले होते। दूरदृष्टीने सुरू केलेल्या शिक्षण संस्थेमुळे शेजारील मराठवाडा आणि पाथर्डी तालुक्यामध्ये एका पिढ्याचे अंतर निर्माण झाले आहे। बाबूजींसारखे महान व्यक्तिमत्व क्वचितच जन्माला येते। पाथर्डी तालुक्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक जडणघडणीमध्ये बाबूजी आव्हाड महाविद्यालयाने महत्त्वाचे योगदान दिले आहे। आजपर्यंत ढाकणे सरांची 6 पुस्तके लिहून साहित्य क्षेत्रात दमदार असा ठसा उमटवला आहे। मनातील भावना कमीत कमी शब्दात व्यक्त होण्याचे माध्यम म्हणजे कविता असून ती कोणत्याही भाषेत लिहिली तरी व्यक्त होत आहेत। शब्दगंध साहित्यिक परिषद ग्रामीण भागातील नवलेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ असून ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळ जिवंत ठेवण्याचे काम शब्दगंधने निष्ठेने केले आहे। यावेळी हाजी हुमायून आतार, राजेंद्र देवडे, सुनील गोसावी, अविनाश मंत्री, डॉक्टर जी.पी. ढाकणे यांनी मनोगत व्यक्त केलं। याप्रसंगी डॉक्टर बबन चौरे, डॉक्टर अशोक डोळस संपादित राष्ट्रीय संगोष्ठी पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इतिहास विभागाने घेतलेल्या निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण देखील यावेळी करण्यात आलं। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर बबन चौरे, सूत्रसंचालन शेखर ससाणे आणि डॉक्टर अशोक कानडे यांनी आभार मानले। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध। राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध। ताज्या बातम्या आपल्यासाठी पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज। महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल। आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।